नमस्कार विद्यार्थी मित्रांनो LLB 3 इयर ऍडमिशन प्रोसेस आता सुरू झालेली आहे आणि त्याचा पहिला टप्पा म्हणजे LLB 3 इयर साठी कॅप रजिस्ट्रेशन. त्यानंतर आपल्याला कॉलेज चॉईसेस द्यायचे आहेत आणि त्यानंतर मग कॉलेज सिलेक्ट झाल्यानंतर कॉलेज अलॉट झाल्यानंतर जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. परंतु आता कॅपचा फॉर्म भरत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रॅज्युएशनचा रिझल्ट आपल्याला हवा असतो आणि बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा ग्रॅज्युएशनचा म्हणजेच फायनल इयरचा रिझल्ट आणखीन लागलेला नाही. काही विद्यार्थ्यांचे एक्झाम व्हायचे आहेत, काही विद्यार्थ्यांच्या एक्झाम झालेल्या आहेत, तर परंतु रिझल्ट हा लागलेला नाही. तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आता आम्ही काय करायचं. तर मित्रांनो, याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुम्हाला काय करायचं आहे ते देखील मी इथं सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. त्याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये दिलेला आहे. तर ग्रॅज्युएशन डिटेल्स फिल करत असताना आपल्याला 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन हे सर्व डिटेल्स फिल करावे लागतात. 10वी 12वी आपल्याकडे आहे परंतु ग्रॅज्युएशनचं आपल्याकडे नाहीये. तर त्या ठिकाणी अपियर हे देखील ऑप्शन नाहीये आणि त्यामुळं ते डिटेल्स फिल केल्याशिवाय पुढची प्रोसेस जात नाही. तर आता मग या विद्यार्थ्यांनी फॉर्म कसा भरायचा. तर मित्रांनो, जोपर्यंत तुमचा फायनल इयरचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत तुम्हाला हा कॅपचा ऍप्लिकेशन फॉर्म भरता येत नाही. आता काही विद्यार्थी म्हणतात की आमच्याकडे 5 सेमिस्टरचा रिझल्ट आहे, तर 6व्याचा आम्ही आमच्या मनाचे मार्क टाकूयात का. तर अजिबात असं करू नका, कारण तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट पुढे भरायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मार्कशीटची कॉपी त्या ठिकाणी अपलोड करायची आहे. कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं बनवायचं याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलला येऊन जाईल. जुना एक व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहून घ्या, त्यामध्ये देखील डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. आणि जर तुम्ही तसं केलं तर तुमचं डॉक्युमेंट हे रिजेक्ट होणार आहे, परत एकदा तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला जोपर्यंत तुमचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत हा फॉर्म फिल करता येत नाही. मग आता आपण करायचं काय आहे. तर एकच गोष्ट तुम्ही करू शकता की तुमच्या कॉलेजला, तुमच्या युनिव्हर्सिटीला हेल्पलाईन नंबर असतात त्यावरती कॉल करा आणि त्यांना सांगा की आम्ही लॉचं रजिस्ट्रेशन करत आहोत आणि त्या ठिकाणी आम्हाला रिझल्ट कॉपी हवी आहे. रिझल्ट लागल्याशिवाय आम्ही आमचं रजिस्ट्रेशन करू शकत नाही आणि रजिस्ट्रेशन नाही केलं तर कॉलेज अलॉटमेंट होऊ शकत नाही आणि आमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. त्याचबरोबर तुमच्या ओळखीचे कोणी पत्रकार असतील तर त्यांना देखील ही गोष्ट कानावर घाला आणि त्यांना देखील याच्यामध्ये थोडंसं लक्ष द्यायला सांगा. असं होऊ नये, पण जर असं झालंच की तुम्हाला या कॅपचा फॉर्म आता भरता आलेला नाही तर तुम्हाला थर्ड कॅप राऊंड वेळेस एकूण याच्या 4 राऊंड होतात. आता जो तुम्ही फॉर्म भरताय तर फर्स्ट सेकंड कॅप राऊंड मध्ये त्याच्यामध्ये काही चेंजेस करता येत नाहीत आणि जे विद्यार्थी फर्स्ट सेकंड कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट होऊ शकत नाहीत रिझल्ट न लागल्यामुळे, असे विद्यार्थी थर्ड कॅप राऊंड मध्ये नव्याने फॉर्म भरू शकतात. तर आपल्या हातात एकच आहे की कॉलेजला, युनिव्हर्सिटीला दबाव टाकून लवकरात लवकर रिझल्ट लावायला सांगायचा आणि घाबरून जाऊ नका. ही जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे याच्यामध्ये 1 ते 2 वेळेस तुम्हाला एक्सटेन्शन मिळू शकतं. म्हणजे 20 ते 25 दिवसाचा टोटल कालावधी म्हणजेच 25 जुलै ते 30 जुलै पर्यंत हे रजिस्ट्रेशन चालू राहण्याची शक्यता आहे. ऍज पर प्रिव्हियस रेकॉर्ड राहीलच असं मी सांगू शकत नाही, परंतु 99% 1 ते 2 वेळा याच्यामध्ये 10 दिवसाचं 7 दिवसाचं एक्सटेन्शन तुम्हाला 100% मिळू शकतं, हे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो पाठीमागच्या अनुभवावरून. तर मित्रांनो, अशा प्रकारे आणखी रिझल्ट लागला नसेल तर घाबरून जाऊ नका. एक 4 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये तुमचा रिझल्ट लागून जाईल आणि त्यानंतर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. धन्यवाद.